हॅलो नमस्कार, कसे आहात सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तर दिवसाची सुरुवात झालेली आहे आपल्या कामाने. म्हणजे दिवसाची सुरुवात नाहीये, दुपार आहे. मशीन चालू करून दिलंय आणि मी थोडंसं माझी आजूबाजूची जी काम आहे ना ती करतेय. तर ऑटोमॅटिक मशीनचा हाच एक फायदा आहे की तुम्ही रोल लोड करून दिला की त्याचं ते काम करत राहतं. आपण थोडं साईडला होऊन आपली कामं करू शकतो. आता मशीन चालू आहे म्हटल्यावरती तुम्ही अर्धा तास गायब होऊ नका, नाही तर मशीन चालू करून द्याल आणि अर्धा तास कुठेतरी गायब व्हाल किंवा झोप काढाल, तर त्या गोष्टी करू नका. नाही तर ताईने सांगितलंय की ऑटोमॅटिक मशीन आहे, रोल लोड करून द्यायचं, त्याचं ते काम करत राहतं, आपण आपली कामं करत राहायची. एक दीड तास झोप घ्याल निवांत. त्या गोष्टी करू नका. काय असतं, अर्थाचे बेअर्थ काढायला लोक भरपूर माहिर आहेत, त्यामुळे अशा गोष्टी करू नका. आधी जाणून घ्या की मी काय सांगते आणि त्यानुसारच त्याचा अर्थ काढा काहीतरी. कसं असतं की ऑटोमॅटिक मशीन म्हणजे काय, की ते रोल लोड करून द्यायचं, ते त्याचं काम करत राहतात, आपण पॅकिंग करायचं. हा एक फायदा आहे. सेमी ऑटोमॅटिक मध्ये काय होतं की तुम्हाला जेव्हा तुम्ही पेपर टाकाल त्यावेळेस ते प्रोडक्शन तयार होईल आणि तुम्ही तिथे समोर कंटिन्युअसली तुम्हाला तिथं मशीनच्या समोर बसून राहावं लागतं. ऑटोमॅटिक मशीनचं तसं नाहीये. आणि आता इथं ना वेस्टेज मटेरियल भरपूर पडलेलं आहे, तर थोडंसं म्हटलं क्लीन करून घ्यावं. प्रोडक्शन चालू आहे, एकदा गोळा झाला ना प्रोडक्शन की नंतर मी ते सगळे द्रोण गोळा करते. तर आता इथं म्हटलं जे काही वेस्टेज मटेरियल आहे ना ते थोडंसं व्यवस्थित पॅक करून ठेवा, कारण की बरंचसं मटेरियल साठलेलं आहे. आता हे जे मटेरियल आहे ना, भरपूर जण मला विचारतात की वेस्टेज मटेरियलचं तुम्ही काय करता. तर मोठमोठ्या फॅक्टऱ्यांमध्ये वेस्टेज मटेरियल विकल्याच जातं. मीडियम फॅक्टरी जी आहे ना तिथे सुद्धा वेस्टेज मटेरियल ते विकतात. 2 रुपये 3 रुपये किलोने जातं. आता मी एवढी साठवणूक नाही करू शकत. आता ते साठवावं लागतं. 1-2 गोण्या ते घेणार नाहीत. त्यांना कमीत कमी 200 किलो, 300 किलो, 400 किलो तरी लागतं मटेरियल. त्यावेळेस तुम्हालाही कसं त्याचा फायदा होतो थोडाफार 500-1000 रुपयाचा. आणि ते त्यांना पण टेम्पो घेऊन यायला परवडतं. ती लोक येतात टेम्पो मध्ये भरून घेऊन जातात वेस्टेज मटेरियल. मला भरपूर जण म्हणजे लाईव्ह वर सुद्धा आणि असं कॉलवर सुद्धा ज्यावेळेस इन्क्वायरी करतात ना मशिनीची, त्यावेळेस सुद्धा ते विचारतात की तुम्ही वेस्टेज मटेरियलचं काय करता. आता मी ज्या फॅक्टरीमध्ये व्हिजिट केलेली आहे ना त्यांनी सुद्धा सांगितलंय मला की जसं वेस्टेज मटेरियल आमचं 800, 900, 1000 किलो साठतं तसं आम्ही विकून टाकतो. ते राहतच नाही. ती लोक येतात, वेट करतात आणि घेऊन जातात. त्यामुळे वेस्टेज मटेरियलचं काय करायचं हे मी आता तुम्हाला सांगितलेलं. आता तुम्हाला ते विकायचंय, तुमच्याजवळ तेवढी जागा असेल, तितकी स्पेस असेल, तुम्हाला विकायचंय की मग काय करायचंय ते तुमचं तुम्ही ठरवायचं. मी तर नाही विकलं अजून, कारण की माझ्याकडे तितकीशी जागा नाहीये. आता मी कुठं ठेवू, मला प्रोडक्शन ठेवायलाच एवढी जागा माझी गुंतून पडलेली आहे. 2 मशीने आहेत, परत एक मशीन मी रूम मध्ये ठेवलेली आहे आणि परत मग ते वेस्टेज मटेरियल कुठं ठेवू. आता पावसाळ्यामध्ये इतकी पंचायत झाली होती, मटेरियल थोडंसं भिजलं होतं, त्यामुळे मग बऱ्यापैकी मी मटेरियल ते थोडंसं हे करून टाकलं, कचऱ्यामध्ये टाकून दिलं. आम्ही स्वतः नेऊन टाकलं ते. आणि इथं मी पत्रावळीची सुद्धा बॅग आणून ठेवलेल्या आहे, कारण काय होतं की आता घरगुती जे आहेत ना त्यांच्या ऑर्डर यायला. आता लास्ट व्हिडिओ मध्येच मी तुम्हाला सांगितलं होतं की आमचे तिथे एक बाबा एक्सपायर झाले, तर त्यांची आता 10 दिवस त्यांच्या घरची 10 दिवसाची पत्रावळीची जी काही ऑर्डर आहे ना ती मलाच द्यायची आहे. आता अशा ऑर्डर देताना बरं तर नाही वाटत, पण काय करावं, द्यावं लागतं. आता बिझनेसमॅन म्हटल्यावरती काय आपण फक्त आपला फायदाच बघत नाही, काही ठिकाणी माणुसकी पण असते. तर अशा ठिकाणी देताना, ऑर्डर देताना काही इतकासा आनंद होत नाही. प्रत्येक बिझनेसमॅन म्हटल्यावर त्याला काय वाटतं की आपल्याला ऑर्डर भेटली पाहिजे, ऑर्डर भेटली पाहिजे. पण ती ऑर्डर कुठली आहे हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. एखाद्या मरणाची ऑर्डर आली तर त्यात काही आपल्याला आनंद नसतो. म्हणून मग आहे, माझी मैत्रीणच आहे आणि त्यांचे सासरे एक्सपायर झालेले, तर तिथंच आता पत्रावळी, ग्लास, द्रोण तिथंच चालू आहे सध्या देणं आणि त्यांच्यासाठी स्टॉक करून ठेवलेला आहे. आता ही तर डेलीची ऑर्डर आहे आणि शेवटच्या दिवसाची जी काही दशक्रिया वगैरे असेल ना त्या दिवसाची ऑर्डर थोडी मोठी असणार आहे. द्रोण वगैरे पण लागतात त्यांना, कारण की पाहुणे आता कंटिन्युअसली 10 दिवस पाहुणे आहेतच त्यांच्याकडे. तर पॅकिंग सुद्धा आता राहिली होती बरीचशी करायची, कारण मी तुम्हाला सांगितलंय की 2 बॅग द्यायचे, 2 बॅग म्हणजे 6000 द्रोण. तर पॅकिंग सुद्धा राहिलेली आहे भरपूर. तर पॅकिंग पण चालू आहे आणि इकडे प्रोडक्शन तयार करणं पण चालू आहे. तर पुढचा जो नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे ना त्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की घरबसल्या व्यवसाय म्हणजे काय असतं
आणि घरबसल्या व्यवसाया संबंधित तुम्हाला काय काय इन्फॉर्मेशन काढून घ्यायची असते. कारण काय होतं की आपण घरबसल्या व्यवसाय म्हणतो, पण ती खरोखर त्यात तेवढं तथ्य आहे का आणि त्यात आपला फायदा होतो का, ह्या गोष्टीची माहिती असणं पण गरजेचं आहे. ह्या गोष्टीची माहिती असणं पण गरजेचं आहे. कारण माझ्याकडे इतक्या इन्क्वायरी येतात ना, खूप इन्क्वायरी येतात आणि मला नेमकं त्यांना काय समजावून सांगावं हे सुद्धा कळत नाही. आणि मग काय होतं की अशा वेळेला ना भरपूर फसवणूक होऊन जाते लोकांची. माहिती न घेता तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता त्यामध्ये आणि ज्यावेळेला आपण कुठल्याही गोष्टीची माहिती नसताना इन्व्हेस्टमेंट करतो ना, तिथं आपण फसतो. आणि माझ्याकडे असे कंप्लेंट सुद्धा आलेले आहेत. खूप जणांच्या कंप्लेंट्स आहेत माझ्याकडे की ताई आमच्या अशी फसवणूक झालेली आहे. आता आम्ही काय करू? आता माझ्या परीने मला त्यांना जे सांगता येतं ते मी सांगते त्यांना. कारण कसं असतं की तिथे तुम्ही गुंतवणूक केलेली असते. कोणी लाखाची करतं, कोणी 2 लाखाची करतं आणि आपलं कसं आहे माहितीये का, आपण मध्यमवर्गीय लोक आहोत. आपल्याकडे एवढी लाख 2 लाख रुपये काही कॅश अवेलेबल नसते. कोणाकडे असतेही आणि कोणाकडे नसते एवढी सेव्हिंग. पण काही लोक मग काय करतात, काही महिला बचत गटातून काढतात, काही लोन घेतात. अशा प्रकारे आपण तिथे गुंतवणूक करतो आणि मग फसतो. खूप वाईट वाटतं असं ऐकून की साधं मशीन जे आहे, जे 60-70 हजार रुपयाला मिळते, ते मशीन हे लोक 1.5 लाखाला विकत घेतात की आम्हाला सांगतात. आणि मी असं थांबवलं पण आहे बरं का 1-2 जणांना की नाही असं करू नका, तुम्ही थांबा, आधी चौकशी करा पूर्ण. पण नाही ऐकत. 1-2 जणांनी तसं केलंय. नाही ऐकलं त्यांनी, केली गुंतवणूक आणि शेवटी फसलेच. तर ह्याच्या बाबतीत जे थोडी आणखी डीप मधली जी इन्फॉर्मेशन आहे ना, ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे नंतर. आता ह्या व्हिडिओमध्ये इतकं डीप मध्ये मी नाही सांगत तुम्हाला, पुढे सांगलच ते. तर मला एवढंच म्हणायचं आहे की मला हा फरक दाखवायचा होता की सेमी ऑटोमॅटिक मशीन आणि फुल्ली ऑटोमॅटिक मशीन म्हणजे काय असतं. आता माझं इथं काम पण चालू आहे आणि पॅकिंग सुद्धा चालू आहे. त्यामुळे हा फायदा आहे. माझ्याकडे सेमी ऑटोमॅटिक आणि फुल्ली ऑटोमॅटिक दोन्ही पण मशीनी आहेत. आणि पत्रावळीचं जे मशीन आहे ना, ते मी अजून चालू केलेलं नाहीये. ते मी तुम्हाला सांगितलंच आहे की पत्रावळीचं मशीन ची जी डाय आहे ना, त्या डायला थोडासा प्रॉब्लेम आहे. तर ते अजून आम्ही काही व्यवस्थित केलेले नाहीये. ज्यावेळेस मशीन चालू होईल त्यावेळेस पुढे तुम्हाला दिसेलच. पुढे तुम्हाला दिसूनच जाईल. म्हटलं चला आज असा व्हिडिओ बनवावा थोडासा माहितीचा. कारण काय होतं की लोक माहिती घेत नाहीत आणि गुंतवणूक करून बसतात. बऱ्याच जणांना व्यवसाय करायचा असतो, पण त्याचं काय होतं की आपलं एक हे आहे, म्हणजे आपल्याला वाटतं की घरबसल्या काहीतरी आपल्याला काम भेटावं. घरबसल्या प्रत्येक महिलेला असं वाटतं बरं का, ज्या घरगुती महिला आहेत ना, ज्या जॉब करत नाहीत, त्यांना असं वाटतं की घरात बसून आपल्याला 2 पैसे मिळावे म्हणून बिचाऱ्या गुंतवणूक करून बसतात. तर त्यामुळे फसून जातात त्या. तर मला त्याच महिलांना सांगायचे की तुम्ही गुंतवणूक करा, पण कसं थोडीशी आधी माहिती काढून घ्या त्याबाबत की खरोखर हे आहे का, आपला फायदा होणार आहे का, पुढे ते कंटिन्यू तेवढ्या दिवस चालणार आहे का आणि आपल्याला तितके पैसे जे त्यांच्या अग्रीमेंट मध्ये असतात तेवढे आपल्याला मिळणार आहेत का. आता हे मी का बोलते, कारण हे जे उदाहरण आहे ना, आता मी त्या व्यक्तींचे व्हिडिओ काढत नाही. फक्त कसं असतं कोणाला नाही आवडत म्हणून मी काही व्हिडिओ वगैरे काढत नाही. मी फक्त मला जेवढं सांगता येईल ना माझ्या याच्यामध्ये लँग्वेजमध्ये मी तितकं सांगते समजावून. बाकी मी व्हिडिओ वगैरे काढत नाही त्यांचे. त्या जेव्हा येतात माझ्याकडे कंप्लेंट्स घेऊन, माझ्याकडे आलेले सुद्धा आहेत ते, तर मी नाही काढत त्यांचे व्हिडिओ आणि त्यांनाही आवडत नाही. कोणाला नाही आवडत व्हिडिओ मध्ये येणं, म्हणून मग मी ते करतच नाही त्या गोष्टी. आता लास्ट टाइम मी जो व्हिडिओ टाकला त्या ताईंचा, म्हटलं त्यांना आवडतो की नाही आवडत, ज्या ताईंचा म्हणजे त्यांचे मिस्टर एक्सपायर झाले, त्यांना आवडतो की नाही आवडत म्हणून ना मी त्या जेव्हा बोलत होत्या ना तेव्हा त्यांचा व्हिडिओ नाही काढल्या. त्यांचंही तसंच झालेलं आहे थोडंफार काहीतरी, पण मी नाही सांगितलं ते आणि मी त्या व्यक्तींची नावं सुद्धा सांगत नाहीत. मला जेवढं एडिट करता आला, जेवढा व्हॉइस ओव्हर करता आला तेवढा व्हिडिओ मी व्हॉइस ओव्हर केला आणि तुम्हाला त्यांची माहिती सांगितली. आता त्यांच्या घरच्यांनी पण व्हिडिओ बघितला, त्यांना खूप आवडला, त्यांनी कमेंट सुद्धा टाकलेली आहे थँक्यू म्हणून. तर आहेत असे भरपूर कस्टमर, झाली त्यांच्यासोबत फसवणूक आणि मला जितकं त्यांना मार्गदर्शन करता आलं मी केलं. मी काही एवढी मोठी नाहीये बिझनेसमॅन मध्ये. तसं मला टोमणे भेटतात थोडेसे घरी की लई मोठी बिझनेसमॅन झाली आहे म्हणून तू, पण नाही, मी नाही समजत तेवढी. मला जितकी माहिती देता येते ना तेवढी देते मी.
तर अशा प्रकारे हा व्हिडिओ आहे. साहेब लय मध्ये 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 करतात. जरा काम चालू होतं त्यांचं थोडंसं वेस्टेजचं. त्यांना म्हटलं थोडंसं बाजूला या, तर ते आले व्हिडिओ मध्ये. तर अशा प्रकारे आपलं काम चालू आहे. व्हिडिओ पूर्ण बघत जावा, म्हणजे तुम्हाला माहिती भेटल सगळी. काय होतं, व्हिडिओ बघत नाहीत काय नाही आणि फोनवर म्हणतात की आम्हाला अर्धा तास माहिती द्या आणि 1 तास माहिती द्या. आता इतका वेळ मी कुठून काढू आणि तुम्हाला जर 1 तास माहिती देत बसले तर मी माझी कामं केव्हा करू? अशा गोष्टी होतात. मला जितकी माहिती द्यायची असेल ना 5 मिनिटं 10 मिनिटं मी तेवढी देते.